नगरपालिकेच्या राजकारणात कर्मचाऱ्यांना नाहक त्रास का? गंगाखेड नगर परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांनी विरोधात मोठ्या प्रमाणात तू मैमय होत असून याचा परिणाम आता थेट कर्मचाऱ्यांवर होताना दिसत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवून कोणता पराक्रम नगरपालिका प्रशासन करणार आहे यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जे कर्मचारी नगरपरिषद प्रशासनाने लागलीच त्याची चौकशी होईल, परंतु सद्यस्थितीला त्यांच्यावर उपासमारीची वेळ नगरपरिषद प्रशासनाने आणली आहे. सत्ताधारी यांच्याकडून 34 नगरपरिषद कर्मचाऱ्यावर तक्रारी नोंदी केल्या असून या तक्रारींचा परिणाम थेट त्यांच्या वेतनावर झाल्याचे दिसून आले. 2 महिन्यांच्या वेतनासाठी त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली व्यथा मांडली. राजकारणामध्ये आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांचा काय दोष, असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडे उपस्थित केला जातोय. कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आता 2 महिने झाले आमच्या पगारी नाही. नगर परिषद आम्ही स्वच्छता कर्मचारी आहेत. आम्ही आता उद्या शाळेच्या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि आम्ही शहराची स्वच्छता करणारे माणसं आहेत आम्ही, आणि आमचीच पगार जर हे देत नसेल तर आम्ही किती मोठे हे सगळ्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुमचा राजकीय वेश वेगळा राहिला आणि आमचं घरगुती करा. 34 घरात उठायले ना, सगळ्यात मोठा विषय हा आहे. आज ह्या 34 घरा कुटुंबावरची वेळ येईल समजा, ही सगळ्यात मोठी म्हणजे हे शॉपिंग घेत आहे. तुमचं राजकारण बाजूला राहू द्या आणि आमचा गोरगरिबाचा प्रश्न मिटवा कुठे. नियमानुसार हो, आम्ही लाट बागे समिती आम्हाला लागू आहे आणि आम्ही स्वच्छता कर्मचारी आहे. आम्ही आम्हाला दुसरी कुठलीही पोस्ट नाही आहे. आम्ही स्वच्छता कर्मचारी आणि माझे स्वतः वडील नगर परिषदेमध्ये होते आणि स्वच्छता हे म्हणूनच रिटायर झालेले कर्मचारी म्हणून घेतले काय. आमची एवढीच मागणी, बाकी काहीच नाही. तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि आमच्या 2 महिन्याच्या पगारी जर रुकलेल्या त्या पगारी गोष्टी चालू कराव्या, बस. एवढीच मागणी नाही. कशा संदर्भात आलता तुम्ही निवेदन देण्यासाठी? आमच्या 2 महिने झालं नगरपालिकेच्या पगारी रुकलेले आहेत कर्मचाऱ्याच्या. राजकीय दोषापोटी आमच्या पगारी करण्यात नाही आल्या 2 महिन्याच्या. बाकीच्या कर्मचाऱ्याच्या, उर्वरित कर्मचाऱ्याच्या काल पगारी झालेल्या आहेत सगळ्या. फक्त आम्ही 34 कर्मचाऱ्यावर काहीतरी आमच्यावर आरोप लावलेला आहे त्यांच्या राजकारणाच्या ह्याच्यात, त्याच्यामुळे आमच्या 34 कर्मचाऱ्याच्या पगारी करण्यात नाही आलेल्या. 2 महिने झाला पगार नाही आहे. बाकीच्या कर्मचाऱ्याच्या झाल्या? बाकीच्या कर्मचाऱ्याच्या पगारी झाल्या. आमच्या 34 कर्मचाऱ्याच्या राजकीय दोषापोटी पगारी करण्यात नाही आल्या. आता मग तुमची काय आता उद्याच्याला आमच्या लेकराचे ॲडमिशन घ्यायचे. 3 महिने शाळा चालू आहे, 2 महिने झाला पगार नाही. बाईचं काय ॲडमिशन कसं करायचं? त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला इथं आलतात. आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे इथं.